नमस्कार, पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला एक असा पदार्थ दाखवणार आहे की जो सण खानदेशमध्ये आता सध्या विसरत चाललेले आहेत लोक। संक्रांतीच्या एक दिवस आधी असतो, त्याला भोगी म्हणतात। हा सण आता शक्यतो कोणी करत नाही किंवा त्या सणाला ज्यांना माहीत आहे ते करतात। त्या दिवशी खूप काही अशी पूजा वगैरे नसते, परंतु त्या सणाला पूर्वी तिळाची पोळी केली जायची किंवा तिळाची भाकरी केली जायची, मिक्स भाजी केली जायची आणि खिचडी केली जायची। परंतु मी तुम्हाला तिळाची पोळी कशी करायची ते दाखवते की भोगीच्या दिवशी म्हणजे संक्रांतीच्या आदल्या दिवशी, ज्याला जो दिवस असायचा त्या दिवशी हे घरात पदार्थ करून खाल्ले जायचे। कारण पूर्वीचे किंवा आताचे आपले जे सण आहेत ते सण आपले ऋतुमानानुसार आलेले असायचे। संक्रांत ही थंडीत असते आणि शरीरातली उष्णता निघण्यासाठी किंवा शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी तीळ ही गरम असते, गुळ हा गरम असतो, तर तीळ पोळी केली जायची आणि ती खाल्ली जायची। परंतु आता आपण ऋतुमानानुसार काय आपल्याला जसं माहीत असतं त्यानुसार आपण ते पदार्थ खात असतो, केव्हाही करून खातो। तर असा हा सण की जो विसर पडत चाललेला आहे, असा हा भोगी सण। तर 2 दिवसांनी आता तो येणार आहे। तर मी त्याआधी तुम्हाला ती पोळी कशी करायची ते दाखवते। थोडा गूळ घेतलेला आहे, गूळ हा बारीक करून घेतलेला आहे। पूर्वीचा गूळही वेगळा असायचा, लाल गूळ असायचा, आत्ताचा गूळ हा सफेद असतो, त्यामुळे मी त्याला बारीक करून घेतलेला आहे। तीळ ही भाजून घेतलेली आहे, खरपूस भाजायची आहे। थोडं खोबरं भाजलेलं आहे, खसखस भाजून घेतलेली आहे आणि थोडी वेलची पावडर आणि आपल्याला गरम मसाला म्हणजे चहाचा मसाला, जो बाळंतणीला गरमाईचं तिखट म्हटलं जायचं खानदेशमध्ये, तो मसाला घेतलेला आहे थोडा। फक्त तीळ आणि गुळाचीच पोळी केली जायची, परंतु मी थोडंसं त्यामध्ये खोबरं आणि खसखस टाकणार आहे। तर आपल्याला तीळ, खोबरं आणि खसखस हे मिक्सरमध्ये थोडंसं जाडसर करून घ्यायचं आहे, खूप जास्त बारीक करायचं नाही आहे। हे पहा, असं थोडंसं जाडसर झालेलं आहे, अगदी किंचित फिरवायचं आहे आपल्याला। पूर्वी हे खलबत्त्यामध्ये मस्त असं कुटलं जायचं आणि कुटून अगदी त्याची चव खूप भारी लागायची, परंतु आता आपल्याकडे तेवढा वेळ नसतो। हे गूळ पण त्यातच मिक्सरमध्येच बारीक केला जायचा किंवा कुटला जायचा, परंतु आत्ता गूळ जर मिक्सरमध्ये टाकला तर तो अगदी त्याचं पातळ होऊन जाईल, म्हणून मी त्याला टाकला नाही। तर यामध्ये त्याला मिक्स करायचं आहे। त्यानंतर हे जे चहाचा मसाला जो आपण म्हणतो, वेलची पावडर, गरमाईचं तिखट म्हटलं जायचं त्याला, ते पूर्वी घरामध्ये करून ठेवलेलं असायचं। हे सगळं एकजीव करायचं, अगदी खूप असं हाताने कुचकरून मस्त। हे पहा, तवा ठेवला आहे, तवा गरम झाला आहे। मी पोळीचं पीठ भिजलेलं होतं गव्हाचं, हे पहा असं गव्हाचं आपलं जसं पोळीचं पीठ भिजतो तसं भिजायचं आहे। आणि ते मस्त मुरल्यानंतर आपल्याला हे 2 गोळे केले, 2 पापड्या केल्यात आणि त्यात आपण हे जे सारण केलं आहे ते आपल्याला त्यामध्ये भरायचं आहे। भरून आपल्याला ज्याप्रमाणे आपण पुरणपोळी भरतो त्याप्रमाणे त्यात भरायचं आहे मस्त। आणि ते अलगद अलगद हाताने आपल्याला ती पोळी लाटायची। अशा पद्धतीत पूर्ण दाबून घ्यायचं आहे की जेणेकरून ते त्यातला गूळ आणि तिळाचं मिश्रण बाहेर निघायला नको। कधीतरी आपल्याला मुलांना करून देण्यासाठी ही अगदी सुंदर आहे ही पोळी। अशी अलगद लाटून घ्यायची आहे आणि आपल्याला मस्त दोन्ही बाजूने तूप लावून मस्त अशी शेकायची आहे। दोन्ही बाजूने मस्त झालेली आपली तिळपोळी आणि आपण ही तिळपोळी काढून घ्यायची। पहा, सुंदर अशा तिळपोळ्या झालेल्या आहेत। भोगीला तुम्ही नक्की करून पहा, येत्या 2 दिवसांनी भोगी येते आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच खानदेशमधले नवनवीन आणि पुरातन जे व्हिडिओ आहेत की जे आपल्याला कधी माहिती नाही त्या रेसिपी, त्या पाहायला विसरू नका।